आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलाय की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही. पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कोणी अपमान करू शकत नाही. छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कोणीही त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणं हे शक्यच नाही आहे. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979ला लिहिलं गेलेलं आहे त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलाय की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही.